खेळ आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघत आहोत आपला पुढचा मुद्दा की खेळांच्या स्पर्धा. तर खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळालेली आहे. मग ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगाचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा या जागतिक पातळीवर या होतात. आणि आपल्या देशामध्ये हॉकी, क्रिकेट हे खेळ अतिशय लोकप्रिय आहे. आणि हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आणि या खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. आणि मग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या या खेळाडूंना त्याच क्षेत्रामध्ये उत्तम असं करिअर बनवता येते. पुढचा आपला मुद्दा आहे खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. तर 20व्या आणि 21व्या शतकामध्ये खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण हे झाले. मग त्याच्यामध्ये ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश, राष्ट्रकुल, विम्बल्डन, त्याच्यानंतर यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल आणि लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचं आपण थेट प्रक्षेपण हे दूरदर्शन आणि अन्य वाहिनीवरून जगभर एकाच वेळी हे केलं जातं आणि आपण ते बघत असतो. ज्या देशांचा त्या खेळामध्ये काहीही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा या खेळाचा संपूर्णपणे आनंद घेत असतात. आता उदाहरण घेतलं तर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातल्या प्रेक्षकांनी तो सामना बघितला आणि या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचं अर्थकारणच जणू काही बदलून टाकलेलं आहे. पुढे आपला मुद्दे आपण स्पष्ट करूया की हौशी खेळाडू शिकण्यासाठी हे सामने बघतात. मग प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात आणि कंपन्या ज्या असतात त्या जाहिरातींची संधी म्हणून या सामन्यांकडे बघतात. आणि एकंदरीत प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू सुद्धा तिथे येतात. आता पुढे बघूया खेळांचं साहित्य आणि खेळणी. तर लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगबिरंगी अशी विविध साधनं आणि उपकरणं असतात त्यांना खेळणी म्हणतात. आणि प्राचीन आपल्या स्थळांच्या उत्खननामधून मातीपासून बनवलेली खेळणी आपल्याला सापडलेली आहे आणि ही खेळणी हातानं किंवा साच्यातून तयार करत असत. मग आता प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख हा विशेष म्हणून आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव मृच्छकटिक असं आहे. आणि मृच्छकटिक म्हणजे काय तर मातीची गाडी. आता पुढे बघूया खेळणी आणि इतिहास. तर खेळण्यामधून आपण इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश असा पडतो आणि धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ह्या समजल्या जातात. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जेव्हा दिवाळी येते त्यावेळेस किल्ले करण्याची एक मोठी परंपरा आहे. आणि मग त्या किल्ल्यामध्ये सुरुवातीला शिवाजी महाराजांचे असे मावळ्यांचे मातीचे पुतळे ठेवतात आणि जेव्हा आपल्याला तो किल्ला उडवायचा आहे त्यावेळेस मग ते बाजूला काढून मग सगळ्या त्या किल्ल्यामध्ये फटाकड्या ठोचून भरतात आणि सगळ्या फटाकड्या पेटवून तो किल्ला पूर्ण उडवून द्यायचा मातीचा. अशा प्रकारे हा खेळ आहे महाराष्ट्रामध्ये. पुढे बघूया दिलेलंच आहे आपलं स्पष्टीकरण की या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्यानं घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. तसंच आता इटलीतील पॉपई शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तदंती बाहुली सापडली आणि ती पहिल्या शतकातली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. मग त्याच्यावरून भारत आणि रोम यांच्यातल्या परस्पर संबंधामधलं आपल्याला अनुमान करता येतं की अशा रीतीने उत्खननामध्ये मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधल्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकू शकतात.
की कशा रीतीने हे जुन्या काळापासून सगळे देश एकमेकांशी कसे संबंधित असे होते. पुढचा मुद्दा आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. कोणता आहे? खेळ, संबंधित साहित्य आणि चित्रपट. तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच आहे. खेळाशी संबंधित पुस्तकं, कोश नव्याने तयार होत आहे आणि मराठी भाषेमध्ये नुकताच मलखांबाचा इतिहास हा प्रकाशित झालेला आहे. आता व्यायाम या विषयावर कोश आहे आणि खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचं नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होतं. मग आता इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य हे उपलब्ध आहे आणि खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. मग आता अलीकडच्या काळामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी पण आणि काही इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं तर मेरी कॉम आणि दंगल. त्याच्यामध्ये मेरी कॉम ही आहे, ही ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा होती. आहे म्हणजे आहे अजून ती मुष्टियोद्धा. आणि फोगट भगिनी, परत एकदा हा मुद्दा मी स्पष्ट करते, मेरी कॉम ही ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहे. आता आपण बघितलं तर चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातली भाषा आणि त्यांचा पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि या गोष्टींचा सखोल अभ्यास करणं इतिहासाच्या विद्यार्थ्यांना हे शक्य असतं. तर आता कोशांतर्गत आणि वर्तमानपत्र किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणं हे आवश्यक असतं आणि खेळ आणि व्यावसायिक संधी खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर जरी आपण बघितल्या आणि त्या भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा असा हा संबंध आहे. आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. आले लक्षात इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. 3 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. अर्थात तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद तुम्ही व्यवस्थित करायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.